नवरी मिये हिटलरला या मालिकेच्या 17 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की घरात घुसलेल्या चोराला पकडण्यासाठी लीलाने रस्त्यात गोट्या टाकून ठेवलेल्या असतात। घरातलं वास घेऊन ती एका ठिकाणी लपलेली असते। एजे आजींचं रुटीन चेकअप करून घरी जायला निघत असताना ते लीलाला फोन करत असतात, पण लीलाचा फोन काही लागत नसतो। इथे चोर गोट्यांवरून पडतो। तो धावत लीलाला पकडायला जातो, पण दोघांच्या झटापटीत झाल्याने तो चोर जिन्यावरून घसरून पडतो। त्याच्या डोक्याला मार बसतो। एजे सतत लीलाला फोन लावत असतो, पण लीलाचा फोन काही लागत नसतो। इथे लीला खूप घाबरलेली असते, तर किशोर एकटाच बडबडत असतो, लीला तुला खूप हौस होती ना जहागीरदारांच्या किल्ल्या मिरवण्याची, आता तुझी हौस पूर्ण होईल। त्याआधी या मूर्खाला सावध करावं लागेल। एजे घरी येण्याची वेळ झाली। किशोर त्या चोराला फोन करतो। लीला तो फोन उचलायला जाणार तितक्यात तो चोर वासाने लीलाच्या डोक्यावर मारतो। किशोर त्या माणसाला वाचवण्यासाठी जायचं ठरवतो। तो चोर बॅग घेऊन पळून जाणार तितक्यात लीलाला शुद्ध येते। ती त्याचा पाय पकडून ठेवते, पण तो तिथून पळून जाणार तितक्यात दारात एजे येऊन उभे राहतात। एजे त्या चोराला पकडतो आणि खूप मारतो। सर्व सुना आणि किशोरही घरी येतो। त्या माणसाला तिथे बघून किशोरला धक्काच बसतो। तर एजे पोलिसांना फोन करणार म्हणून तो चोर बोलू लागतो, माझ्याकडून हे सर्व चुकून झालं। किशोरला भीती वाटू लागते, त्यामुळे किशोर मध्ये पडत एजेंना बोलतो, मी बघतो। आणि त्या चोराला खोटं खोटं मारत पोलिसांशी बोल असं बोलून त्या चोराला तिथून निघून घेऊन जातो। लक्ष्मी बॅगेतून सर्व सामान काढत बोलते, एक दिवस लीलावर घर सोडलं, त्या चोरानं सर्व घरच खाली केलं। नशीब एजे वेळेवर आले। दुर्गा त्यांना शांत करत आजींना बोलते, आजी तुम्हाला अजूनही वाटतंय का लीला यांच्या हातात घर देऊन आपण योग्य केलंय? त्यावर आजी होकार देतात। एजेही लीलाचं कौतुक करतात। हे सर्व ऐकून दुर्गाला अजूनच राग येतो। इथे किशोर त्या चोराला बोलत असतो, माझं नाव घेण्याचा विचार करायचा नाही। आता थोड्या दिवस आत टाकतो आणि मी बोलेन तेवढंच पोलिसांना सांगायचं। तर इथे विराज प्रमोद लीलाची बाजू घेत असतात, पण लक्ष्मी सरू दुर्गा लीलालाच दोष देत असतात। लीला एजे आजी देवाचे आभार मानत असतात। रात्री लक्ष्मी प्रमोदला बोलत असते, तुम्हाला फक्त लीलाचा पुलका येतो, तुम्हाला माझ्याबद्दल कधीच काही वाटत नाही। तर विराज सरूला बोलत असतो, तुम्ही मिळून ह्या चोरीचा प्लॅन केला नव्हता ना? आज घरात कोणीच नसताना असं कसं झालं? मला काहीतरी चुकीचं वाटतंय। सरू विराजवर चिडते। इथे किशोर दुर्गाला बोलत असतो, मी काही केलं नाही, पण आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की लीला या घराची योग्य नाही। त्यावर दुर्गा बोलते, लीलामुळे मी या घराला कधीच दुखवू शकत नाही। पण किशोर दुर्गाच्या मनात विष काळवतो। यश रेऊल भेटलेले असतात। दोघेही मॉलमध्ये बेकरी ओपन करण्याचा विचार करत असतात। यश रेऊला बिझनेसबद्दल समजवण्याचा प्रयत्न करत असतो। इथे लीलाला चोरीचा प्रकार आठवत असतो। तिला खूप वाईट वाटू लागतं। ती स्वतःला दोष देऊ लागते। तिला एजंटशी बोलायचं असतं। ती एजंटच्या समोर जाऊन उभी राहते। आता एजे लीलाची पुन्हा एकदा समजूत काढेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे। असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।